जो लोग सोशल मीडिया में या टेलीविज़न में बैठकर कुत्ता जिस तरह भौंकता उस तरह भौंक रहे हैं, उनसे गुजारिश है कि इनसे सबक सीखें, देश को समझें, देश को पढ़ें। जिस दिन समझेंगे तो इंशाल्लाह एक दूसरे मजहब पे कोई कीचड़ नहीं उछलेगा। अपने अपने मजहब के मुताबिक सबको जीने का हक तेरे दर पे झुके मेरा सर, तेरे दर पे झुके मेरा सर, लोग गुलाम बने, कुछ लोग शरीर बनकर बुजुर्गान दीन की शान में गुस्ताखियां कर रहे हैं। हमारा जो भाईचारा है उसे तोड़ने की कोशिश कर रहे हैं। मेरे गरीब नवाज हिंदू मुसलमान जितने इस देश में बसते हैं सबको अमन अता कर, सबको आपस में मोहब्बत की तौफीक दे। मेरे गरीब नवाज हम सबको भलाई अता कर, हमारे घरों में नूर अता तड़प पर। या अल्लाह, हमारी कितनी बेटियां ससुराल में परेशान है, शौहर बीवी को नहीं समझ पाता, बीवी शौहर को नहीं समझ पाती, कितने घरों का सुकून तबाह हो चुका है। मेरे मालिक, हम सबको उलमाए अहले सुन्नत मशाइकीन की बारगाह में ज़ानो अदब तय करते हुए, हमें तालीम सीखते हुए हम घरों के हुकूक पहचानने की तौफीक अता फरमाए। अस्सलाम वालेकुम साहिब। वालेकुम सलाम। साहिब, जहाँ तक मैं जानता हूँ पिछले कई सालों से आप हमेशा ऐसे मुबारक मजलिस का एहतमाम करते हैं जहाँ पे रहनुमा के तौर पर तमाम मज़ाहिब, जैसे कि आपके साथ बसवाली में मूर्ति खड़े हुए हैं, कई मरतबा ईसाई पादरियों को यहाँ पे फादर्स को बुलाया गया था। जी सर, आपका मकसद क्या है, क्योंकि आज ख्वाजा की छठी में क्या पैगाम है आपका? अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व अला आलि मोहम्मद। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सुल्तान हिंद हज़रत ख्वाजा गरीब नवाज सरकार रहमतुल्लाह अलैह की बारगाह में सारे मज़ाहिब के लोग वहाँ पर हाजिर होते हैं और मैं गरीब नवाज रहमतुल्लाह अलैह के सिलसिले से वास्ता रखने वाला हूँ। हमारी जो है खानकाही तालीम के अंदर जो है अल्लाह के बंदों से मोहब्बत करना, किसी से बैर ना रखना, ये सिखाया जाता है। और रही बात पादरी हो, स्वामी जी हो, सिख हो, ये सारे जो हैं हमारे हिंदुस्तानी भाई हैं। जी, हिंदुस्तान जो है सारी दुनिया के अंदर एक ऐसा मुल्क है जहाँ पर हर मज़ाहिब के लोग बसते हैं। यहाँ पर जो है कुछ लोग कांटों की तरह भी हैं। इसमें जो है हमें जो है बसवालिंगा मूर्ति स्वामी जी फूलों की तरह अल्लाह ताला ने हमें इनसे मिलाया है। हमारी ये दोस्ती इसी तरीके से क़ायम हो और मुल्क के अंदर अमन व सुकून क़ायम हो। हिंदुस्तान के दूसरे शहरों में भी इसी तरीके से भाईचारे को ख़त्म करने की कोशिश जारी है। उस कोशिश को नाकाम करने के लिए ही इसी तरीके के मजलिसों के अंदर ख़ास कर स्वामी जियों को और दूसरे मज़ाहिब के बुज़ुर्गों को, रहनुमाओं को दावत दी जाती है कि हम सब हिंदुस्तानी एक हैं, ये दुनिया को दिखाने के लिए। और इस मजलिस के अंदर भी जो है ख्वाजा की छठी में मैंगलोर से, दुबई से और कर्नाटक से, दूसरे सूबों से भी जो है मुरीदीन और खुलफा हाजिर हुए हैं। उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। और साथ में जो है हमदर्द वतन हज़रत हमारे रूहुल्लाह साहब भी मौजूद हैं, ज़ुबैर शाह चिश्ती अल क़ादरी साहब और मुबीर शाह साहब भी आकर गए, अज़ीज़ुल्लाह शाह चिश्ती भी आकर गए, बहुत से, और जो है अज़ीज़ुल्लाह भी आकर गए, अंसारी साहब भी हैं, बहुत से उलमा मशाइख भी हैं, हज़रत मुफ्ती मुश्ताक़ अहमद मकबूली और हाँ हज़रत मुजाहिद मौलाना मुजाहिद भी यहाँ पर इस महफ़िल में हाजिर हैं। और सबसे ख़ास बात यह है कि हमारे मैसूर के जो है हमदर्द मिलत अज़ीज़ुल्लाह जो
भाई साहब नाजू ब्रदर्स के नाम से जो है बहुत से लोगों की मदद करते हैं। अल्लाह ताला जो है उनको इसी तरीक़े से कौम की मदद करने की तौफ़ीक़ अता फरमाए और जो है हर एक इसमें जो है प्रोग्राम्स के अंदर जो है वो आते हैं। बुज़ुर्गान दीन से ये लगाव के वजह से ही जो है आज उनके तालीमात से ही जो है हमारे अंदर जो है एक बदलाव हुआ है। वो जो है अल्लाह और उसके रसूल को राज़ी करने का ही जो है अमल सिखाते हैं। ख़ासकर जो है आजकल के जो नौजवान हैं उनको जो है ये बात ज़रूरी समझना चाहिए कि हज़रत ख्वाजा गरीब नवाज सरकार की ज़िंदगी को, उनके आमल किरदार को देखकर हिंदुस्तान में जो है कई लाख जो है गैर मुसलमान जो है मुसलमान हुए, क्योंकि उनकी अच्छाई अखलाक मुस्तफ़ाई को देखते हुए गरीब नवाज सरकार पर जो है यहाँ पर ईमान ले आए हैं। आज भी जो है हमारे अंदर वो किरदार बनाना है। उन्हीं की आमद से जो है हम सब मुसलमान हुए हैं। उन्हीं की जो है आदत को गरीब नवाज रहमतुल्लाह अलैह के जो तालीमात थे उनको जो है हमें जो है हमारे सीने में उतार लें, हमारे आमाल में संवार लें, तो जो है ये जो है नफ़रत का जो है बीज जो है ख़त्म हो जाएगा। अल्लाह ताला हम सब को जो है उस अल्लाह और उसके हबीब की इताअत करने की तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन आमीन। सर आप कई मरतबा यहाँ पे जब भी प्रोग्राम होता है पे आते हैं, आज ख्वाजा की छठी शरीफ में आए हैं, आप क्या बोलते हैं? मैं खुश नसीब समझता हूँ कि मैं सूफ़ी साहब का शुक्रिया अदा करता हूँ। बहुत से महफिला में जाती है मैं, वो सियासी महफिल हो दूसरे महफिला में, यहाँ जो एक सुकून इत्मीनान लाइसेंस रिन्यूअल कर लेने की महफिल है। बेशक मैं सूफ़ी साहब का और पूरे जितने भी जुड़े हैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। खासकर स्वामी जी जो इतनी नूरानी महफिल, हिंदुस्तान के राजा ख्वाजा गरीब नवाज की एक महफिल, यहाँ से जो हमारे स्वामी जी हैं, जो हमारे सूफ़ी साहब हैं, ये पूरे हिंदुस्तान में ऐसा रगे कर को बोले तो जो कौम के दुश्मना, संविधान के दुश्मना जो कोशिश कर रही, कोशिश उनकी कामयाबी नहीं होती, नाकामयाबी होती है। हमें सभी ख्वाजा के गुलामा किसी भी डरने का नहीं है। इनका सब ज़रे दिन ये हमारा एग्ज़ाम चल रहा है, सो हमारी आजमाइश चल रही है, सो हमें सब ऐसे महफिला ज़ियाद सजाना, ऐसे सूफियान के साथ ज़ियाद उठना बैठना करे कर को बोले तो अच्छे चले गए। इन सब क्या भी हिसाब नहीं। मैं पूरे मैसूर की जानिब से मैं सूफ़ी साहब का, स्वामी जी साहब का, मुफ्ती साहब का, जितने भी जुड़े हैं कि उनका शुक्रिया अदा करता हूँ। आज ऐसी दुआ की और ऐसी महफिलों की बहुत ज़रूरत है। मैं खुशनसीब समझता हूँ कि मैं शुक्रिया अदा करता हूँ। हर महफिल में हर साल ऐसे नूरानी महफिला मैसूर के अंदर कांति भी आज एक सजा रही, एक दुआ को सबको जोड़ को कर रही है, तो हमारे सूफ़ी साहब कर को बोले तो गलत नहीं होता। और उनकी सादगी और उनका जो तरीक़ा है, मंजे कार है तो भी एक लोहा मैग्नेट को कैसा खींचता है, एक साल नहीं आया, इत्मीनान नहीं था। आज मैं पूछ को यूँ सो कितने घंटे हमको आना अगर को पूरे मैसूर के वास्ते, पूरी इंसानियत के वास्ते उन्होंने दुआ करती। दुआ करने के वो कौन सी की एक ज़ात के वास्ते नहीं करते। ख्वाजा गरीब नवाज जो थे पूरे हिंदुस्तान के राजा, उन्होंने कौन से की एक ज़ात के राजा नहीं। आज के जरे लोग वहाँ जाको देखना, ये जो बोलती हैं फतवे दे रही, जो कौम को लड़ा रही, उन्होंने एक घंटा टाइम जाको ख्वाजा गरीब नवाज के दरबार में बैठिए कर को बोले तो उन्होंने भी कलमा पढ़ ले को वापस आ जाती। ऐसे हमारे ख्वाजा गरीब नवाज कहते हुए मैं पूरों का शुक्रिया अदा करता हूँ। मैं समझता हूँ आज मेरा अच्छा दिन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जीतो रहो। ನಮಸ್ತೆ ಸರ್. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಿ ಸರ್? ಇವತ್ತು ಭಾರತದಾದ್ಯಂತ ಅಂದರೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನದಾದ್ಯಂತ ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅವರ ಸ್ಮರಣೋತ್ಸವವನ್ನು ಭಾಳ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಭಾರತದಾದ್ಯಂತ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಎಲ್ಲ ಜನಗಳು ಸೇರಿಕೊಂಡು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಜ್ಮೀರ್ ದರ್ಗಾ ಇವತ್ತು ಸ್ವರ್ಗವಾಗಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅವರು 1142ನೇ ಇಸ್ವಿನಲ್ಲಿ ಇರಾನಿನ ಒಂದು ಪುಟ್ಟ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಮಾನೂರಿ ಎಂಬುವಂಥ ತಾಯಿಯ ಮಗನಾಗಿ ಜನಿಸಿದಂಥ ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅವರ ಮೂಲ ಹೆಸರು ಹಸನ್ ಅಂತ ಹೇಳಿ.
ಇವರು ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿಯೇ ತಂದೆ ತಾಯಿಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. 14-15ನೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ ತಾಯಿ ತಂದೆಗಳು ಇಬ್ಬರು ಕೂಡ ದೈವಾಧೀನರಾದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರು ಒಂದು ತೋಟದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇವ್ರ ಮೇಲೆ ಬರುತ್ತೆ. ದ್ರಾಕ್ಷಿ ಹಣ್ಣಿನ ತೋಟ. ಆ ದ್ರಾಕ್ಷಿ ಹಣ್ಣಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಒಬ್ಬರು ಗುರುಗಳು ಅವಾಗವಾಗೆ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಬಂದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಒಂದು ಜೋಳಿಗೆನಲ್ಲಿದ್ದಂಥ ಒಂದು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಇವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರ ಮನಸ್ಸು, ಇವರ ಭಾವನೆಗಳು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬದಲಾಗಿ ಲೌಕಿಕ ಮಾರ್ಗದಿಂದ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಮಾರ್ಗದತ್ತ ಇವರ ಮನಸ್ಸು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸೋತು ಹೋಗುತ್ತೆ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅವರು ಆ ಸಾಧುವಿನ ದರ್ಶನ ಮತ್ತು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು, ಅವರ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತಿಂದ ತಕ್ಷಣವೇ ಅವರು ಅವರ ತೋಟವನ್ನು ಮಾರಿ, ದ್ರಾಕ್ಷಿ ತೋಟವನ್ನು ಮಾರಿ ಮಕ್ಕಾ ಮದೀನಾ ಪ್ರವಾಸವನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾರೆ. ಇರುವಂಥ ಹಣವನ್ನೆಲ್ಲ ಬಡಬಗ್ಗರಿಗೆ ದಾನ ಮಾಡಿ ಉಳಿದಂಥ ಸ್ವಲ್ಪ ಹಣವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಒಂದು ಒಂಟೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಾ ಮದೀನಾ ಪ್ರವಾಸವನ್ನು ಕೈಗೊಂಡು ನಂತರದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಶರೀರವಾಣಿ ನುಡಿತಿತೆ, ಏ ಸಾಧು, ಏ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅಥವಾ ಏ ಹಸನ್, ನೀನು ಹಿಂದೂಸ್ತಾನಕ್ಕೆ ಹೋಗು. ಹಿಂದೂಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಅಂಧಕಾರ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಅಜ್ಞಾನ ಇದೆ, ಸಂಪತ್ತು ಇರ್ಬೋದು, ಆದರೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾಗಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರ ಕೊರತೆ ಅಲ್ಲಿ ಇದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನೀನು ಹಿಂದೂಸ್ತಾನಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಅಶರೀರವಾಣಿ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಅಗೋಚರ ಶಬ್ದ ಅವ್ರ ಕಿವಿಗೆ ಬೀಳುತ್ತೆ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಆಲೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅವರು, ಏನಪ್ಪ, ನಾನು ಹಿಂದೂಸ್ತಾನವನ್ನು ನಾನು ನೋಡೇ ಇಲ್ಲ, ಅಜ್ಮೀರ್ ಎಲ್ಲೈತೆ ಅಂತಲೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನ್ನ ಕನಸಿನಲ್ಲಿ, ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಯಾವುದೋ ಅಗೋಚರ ಶಕ್ತಿ ಬಂದು ನನಗೆ ಹಿಂಗೆ ಕಾಡ್ತಾ ಇತ್ತಲ್ಲ, ಏನು ಮಾಡೋದು, ಆಯಿತು ದೇವರಿಚ್ಛೆ, ಗುರು ಇಚ್ಛೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಹಜರತ್ ಕುತುಬುದ್ದೀನ್ ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ 40 ಔಲಿಯಾಗಳ ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಭಾರತಕ್ಕೆ ಒಂಟೆಗಳ ಮೂಲಕವಾಗಿ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಪದಾರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಭಾರತಕ್ಕೆ ಬಂದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಜ್ಮೀರ್ಗೆ ಬಂದಾಗ ಅದು ಒಳ್ಳೆ ದೊಡ್ಡ ಗುಡ್ಡ ಆಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಇತ್ತು. ಆ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ರಾಜ ಮಹಾರಾಜರುಗಳು ಮತ್ತು ಮಂತ್ರಿಗಳು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲಿಗೆ ಪ್ರವೇಶ, ಇನ್ನು ಬಡಬಗ್ಗರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶನೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾಗಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿನ ನೀರಿನ ಪವಾಡವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕೆರೆಯಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ಬತ್ತಿ ಹೋಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ನೀರು ಬರೋ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅನಾಸಾಗರ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಂತರದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಂಟೆ ಮಲಗಿರ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ, ಇವ್ರ ಶಾಪದಿಂದನೇ ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ಏಳಿಸ್ತಾರೆ. ಇಂಥ 100 ಪವಾಡಗಳಿಂದ ಇವರು ಪ್ರಖ್ಯಾತರಾಗಿ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸುಮಾರು 90,000 ಜನರನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದನೇ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಬರುವಂತೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಇವರು. ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ರಿಂದನೇ ಇವತ್ತು ಭಾರತದಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಮರು ಇವತ್ತು ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ನವರ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳಲೇಬೇಕು, ನೆನಪಿಸ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರಿದ್ದಾರೆ ಅವರು. ನಿಜವಾದಂಥ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮವನ್ನು ಮತ್ತು ಭಾವೈಕ್ಯತೆಯನ್ನು ಸಾರಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನು ಜಾಗೃತಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಜಾಗೃತಗೊಳಿಸಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ತನ್ನತ್ರ ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಭಾರತ ದೇಶವನ್ನು ಒಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದಂಥ ಕೀರ್ತಿ ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅವರಿಗೆ ಸಲ್ಲುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಇವತ್ತು ಭಾರತದಾದ್ಯಂತ ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅವರನ್ನು ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ಸೇರಿಕೊಂಡು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ, ಸ್ವಾಮಿಗಳಿರಲಿ, ಮೌಲ್ವಿಗಳಿರಲಿ, ಗುರುಗಳಿರಲಿ, ಸೂಫಿಗಳಿರಲಿ, ಫಾದರ್ಗಳಿರಲಿ, ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಾಧು ಅವನೇ ನಿಜವಾದಂಥ ಮಾಲೀಕನಾಗಿದ್ದಾನೆ. ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ, ಇಡೀ ಭೂಮಿಗೆ ದೇವರನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿದರೆ ನಿಜವಾದಂಥ ಮಾಲೀಕರು ಯಾರು ಅಂದರೆ ಸಾಧು ಸಂತರು. ಇಂಥ ಸಾಧು ಸಂತರು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಫಕೀರೇ ಆಗಿರ್ತಾರೆ, ಆದರೆ ಜನಗಳಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಸಂಪತ್ತನ್ನೆಲ್ಲ ಜನಗಳಿಗೆ ದಾನ ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಧಾರೆ ಎರಿತಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವು ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅವರ ಸ್ಮರಣೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಹಜರತ್ ಖ್ವಾಜಾ ಗರೀಬ್ ನಮ್ಮ ಅಜಿಮ್ ಅಲಿ ಶಾ ಚಿಸ್ತಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಅವರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಈ ಭಾಗದ ಗರೀಬ್ ನವಾಜ್ ಅವರು ಅಂತಲೇ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾನು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಜಾಗೃತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿಸಿಕೊಂಡು, ಎಲ್ಲ ಪಂಗಡದವ್ರನ್ನು ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿಸಿಕೊಂಡು, ತಮ್ಮ ಭಕ್ತರನ್ನು ದೂರದಿಂದನೂ ಕೂಡ ಅವರನ್ನೆಲ್ಲ ಕರೆಸಿಕೊಂಡು ಈ ರೀತಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾದಂಥ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪುಟ್ಟದಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಭಾಳ ದೊಡ್ಡದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅಂತರ್ಜಾಲದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಭಾಳ ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಂಥ ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅಜಿಮ್ ಅಲಿ ಶಾ ಚಿಸ್ತಿಯವರಿಗೆ ನಾವು ನಮನಗಳನ್ನು, ಗೌರವ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೀಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರೋ ಹಾಗೆ ಮುಂದುವರಿಲಿ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆರೋಗ್ಯವನ್ನು, ಐಶ್ವರ್ಯವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನ ಕರುಣಿಸಲಿ ಅಂತ ಆಶಿಸ್ತಾ ನಮಸ್ಕಾರ. सरकार गरीब नवाज की एक बहुत बड़ी करामत ये है कि गरीब नवाज सरकार ने पूरे अनाज सागर को एक लोटे में जमा किया. इसी तरह स्वामी जी की बातों से मुझे ऐसे लग रहा था, हिंदुस्तान में अक्सर लोगों को सरकार गरीब नवाज का नाम मालूम नहीं है. गरीब नवाज के नाम से हम जानते हैं, मोइनुद्दीन चिश्ती के नाम से जानते हैं.
अभी स्वामी जी कम वक्त में वो तारीख बता दिए। अभी बताए कि वो उनका एक अंगूर का बगीचा था, उसको बेच दिए और अल्लाह की राह में निकल गए, पीर व मुर्शिद का। इस तरीके से बड़ी खुशी हो रही थी। मैं एक बड़ा पैगाम देना चाहता हूँ, जो लोग सोशल मीडिया में या टेलीविजन में बैठकर कुत्ता जिस तरह भौंकता उस तरह भौंक रहे हैं, उनसे गुजारिश है कि इनसे सबक सीखें, देश को समझें, देश को पढ़ें। जिस दिन समझेंगे तो इंशाल्लाह एक दूसरे मजहब पे कोई कीचड़ नहीं उछलेगा। अपने अपने मजहब के मुताबिक सबको जीने का हक है, कोई किसी पर उंगली ना उठाए। गरीब नवाज ने इत्तिहाद का दर्स दिया है। अल्हम्दुलिल्लाह आज सुबह से लेकर अब तक सूफी ख्वाजा अजीम अली शाह चिश्ती साहब के आस्थाने में यह तमाम चीज़ें हमें देखने को मिली। हम दिल से दुआ करते हैं अल्लाह तबारक व ताला सूफी ख्वाजा अजीम अली शाह चिश्ती साहब को, उनके तमाम मुरीदीन और खुलफा को और आस्थाना ख्वाजा को दिन दुगनी रात चुगनी अल्लाह तरक्की अता फरमाए।